माणूस हा सतत स्वतःची तुलना दुसरा बरोबर करत असतो. तो किती हुशार आहे, मला तर काहीच येत नाही. तो किती उंच आहे, माझी उंची खूपच कमी आहे. ती किती गोरी आहे, मी थोडीशी सावली आहे. ती किती शिकलेली आहे, मी किती मोठ्या पदावर नोकरी करते, ती मात्र गृहिणी आहे. माणूस अशा प्रकारे नेहमी स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करत असतो. पण हे असं तुलना करणं योग्य आहे का? तर नाही. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. प्रत्येक माणसाचा एक असा वेगळा गुणधर्म असतो. प्रत्येक माणसामध्ये एक असा वेगळा गुण असतो. प्रत्येक माणसामध्ये एक अशी कला असते, ती दुसऱ्याजवळ नसते. कधीही दोन व्यक्ती समान नसतात. त्यांचे स्वभाव, त्यांच्यामध्ये असलेले गुणदोष, त्यांचे गुणधर्म हे नेहमी वेगवेगळे असतात. म्हणून आपली तुलना दुसऱ्याशी करत बसण्यापेक्षा आपण काय करू शकतो? आपल्यामध्ये असा कोणता विशेष गुण आहे, आपल्यामध्ये अशी कोणती विशेष कला आहे, तिला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपली कला, आपल्यामध्ये असलेला जो गुणधर्म, त्याला जोपासायला पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही तुमच्यामध्ये असणाऱ्या कला गुणांना वाव देता, ज्या वेळेला तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या कला गुणांना, तुमच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणधर्मांवरती लक्ष केंद्रित करता आणि त्याच्यावर काम करता, त्यावेळेला तुम्ही एक असा व्यक्ती बनता की जो व्यक्ती स्वतःची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी करत नाही. तो स्वतःमध्येच समाधानी असतो. त्याला स्वतःवरती गर्व असतो. त्याला स्वतःमध्ये कोणतीही कमतरता जाणवत नाही. तर स्वतःची तुलना इतरांबरोबर करण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना, आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणधर्मांना जोपासणं, त्यांना वाव देणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते आपण सर्वांनी केलं पाहिजे. प्रत्येक माणूस हा स्वतःमध्ये वेगळा असतो. प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व हे वेगळं असतं. प्रत्येक माणसामध्ये एक विशेषता असते, जी दुसऱ्या माणसामध्ये नसते. म्हणून कधीही स्वतःला कमी लेखू नका. सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करायला शिका, म्हणजे तुम्ही इतरांवरही प्रेम करायला शिका. इतरांवरतीही प्रेम कराल. माझे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.